आज 12वा दिवस मामांचा। आज 12व्या दिवशी कलेक्टरने सांगितल्याप्रमाणे उद्याच्याला ग्रामसभा घ्यायची आहे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून ही जागा कोणाची आहे ही ठरवायची आहे। परंतु प्रशासन एक षडयंत्र रचत आहे। ह्याला वेगळं नाव द्यावं, हे झाडाला धक्का लागू नये अशा प्रकारचं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। परंतु आपला जो मूळ वाद होता, ही 5 एकरची स्मशानभूमी आपली आहे किंवा नाही, या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेत का नाही आणि म्हाडाने या ठिकाणी अतिक्रमण केलंय का नाही, अतिक्रमण करून या ठिकाणी झाडं लावलंय का नाही, हा मूळ उद्देश होता पुनर्वसनाचा, आपला याचा ग्रामसभेचा। परंतु शासनाचा प्रेशर आणून सर्व यंत्रणा आता कामाला लागलेली आहे की कशा पद्धतीनं ही सर्व ग्रामसभा उधळून काढावं। परंतु जनतेला मला एकच सांगायचं आहे की आपला लढा सत्याचा लढा आहे आणि सातत्यानं आपण 5 एकर म्हणजे 2 हेक्टरची जागा आपण मागणी केलेली आहे आणि 2 एकरमध्ये सातत्यानं आपण अंतविद्या केलेल्या आहेत। ती जागा काल आपल्या ताब्यात होती, आजही आपल्या ताब्यात आहे आणि उद्याही आपल्या ताब्यात राहणार आहे। म्हणून हे षडयंत्र यांचं हाणून पाडायचं असेल तर पहिल्यांदा म्हाडाने या ठिकाणी कसं अतिक्रमण केलं, किती तारखेला ते आलं, किती तारखेला आपण अडवलो, हेही सांगणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीनं अतिक्रमण करण्याचा आणि एक प्रेशर करून त्या झाडाला धक्का न लावण्याचं ताकीद आपल्याला दिलं गेलेलं आहे, तेही चुकीच्या पद्धतीनं कलेक्टर साहेब करत आहेत। तर कलेक्टर साहेबांना विनंती आहे साहेब की ही झाडं आत्ता लावली आहेत, अजून चिटकले सुद्धा नाहीत। आम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला स्वतःला बोललेलं आहे, मेहरबान पालकमंत्र्यांना बोललेलं आहे आणि त्या म्हाडाच्या लोकांना बोललेलं आहे। म्हणून अशा पद्धतीनं जबरदस्तीनं या ठिकाणी आमच्या मड्यांवरती तुम्ही झाडं लावू नये। आमच्या इथं मडे नाहीत म्हणून प्रेशर आणून लोकांना त्या पद्धतीनं त्यांचा जबाब घेऊ नये। याचा उद्रेक जर झाला तर आपण सर्वजण राहाल याला जबाबदार, कारण सत्य आहे, हे विधिलिखित आहे। म्हणून उद्याच्या ग्रामसभेमध्ये जर तुम्हाला कळलंच, तुम्ही हे जे सांगायला लागलात, तुम्ही हे जे पळायला लागलात, तुम्ही हे जे आज या ठिकाणी बसलेला आहात चौकशी आयोग म्हणून, हे खोटं चौकशी आयोग कधीही खरं होणार नाही। तरी मला आपली विनंती आहे की सत्य बाजू मांडा, सत्य करा। म्हाडा हे परवा 15 दिवसाखालीच नाही तर 8 दिवसाखाली आलंय, अजूनही त्यांचे झाडं या ठिकाणी लावण्याचं अपूर्ण आहे, त्यांचं सगळं अपूर्ण आहे आणि आमच्या मड्यावरती तुम्ही अवमान करू नका। जर अवमान केलात, जर आमचा पूर्ण जर समाज पेटला तर त्याला सर्वस्वी तुम्ही ही चौकशी आयोग नेमल असेल। म्हणून आजच्या या 12व्या दिवशी मी सर्व जनतेला विनंती करतो की उद्याच्या ग्रामसभेला बहुसंख्य संख्येने या आणि आपला एकच विषय आहे, हे नाव बदली करायचं आहे, काय करायचं आहे नाही, तर या ठिकाणी आपली स्मशानभूमी आहे किंवा नाही हे सांगणं आणि हे 5 एकर म्हणजे 2 हेक्टर आपल्याला पाहिजे किंवा नाही आणि हे 5 हेक्टर 2 हेक्टर आपल्या ताब्यामध्ये राहिलं पाहिजे, एवढाच लढाई उद्याचा आहे। बाकीचे त्यांनी जे विषय ठेवलेले आहेत ते विषय पूर्णपणे खोटे आणि चुकीचे आहेत, त्याच्यावरती चर्चा सुद्धा होणे गरजेचं नाही आणि झालं तरी लोक हाणून पाडतील याचीही खात्री मला आहे। म्हणून उद्याच्याला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। मला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी यावं आणि उद्याची ग्रामसभा यशस्वीपणानं आपण पार पाडूया आणि ही 5 एकरची जागा घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि इथले म्हाडाचे झाडं काढून टाकल्याशिवाय आपण राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।